आम लोगों के लिए आमदार, खास लोगों के लिए खासदार, जनता घूम रही है दारोदार. तर मित्र हो, असे जनतेचे गेले आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या गावची एक गोष्ट आहे खेड्यावरची, की खेड्यावरच्या बाया जेव्हा बाजाराला जातात त्या कशा प्रकारे जातात या गीतातून सादर करतोय. गंगू बाजारला जाते, गंगू बाजाराले जाते, गंगू बाजाराले जाते, संग शेजाऱ्याले नेते. तिच्या चालण्याची अलग तर्रा, तिच्या चालण्याची अलग तर्रा, तिचा बोलण्याचा नखरा. आणि कसं काष्ट्याचं लुगड, कसं काष्ट्याचं लुगड, वर झांपर सोबते. गंगू बाजाराले जाते, संग शेजाऱ्याले नेते. गंगू बाजारा जाऊ नको बर, गंगू बाजारा जाऊ नको बर, तुले गोटे मारण पोर, तुले गोटे मारण पोर. गंगू बाजारा गेली भुरकून, गंगू बाजारा गेली भुरकून, तिचं लुगडं फाटलं टुरकून. माय कुरकुर करते तरी गंगू बाजाराले जाते, संग शेजाऱ्याले नेते. यंदा गंगूचं जमलं लग्न, यंदा गंगूचं जमलं लग्न, सारे गावकरी झाले मग्न. नवरा भेटला नोकरीवाला, नवरा भेटला नोकरीवाला, सौदा बिन हुंड्यान पटला. वरा गावात जाते, लोकायले याद तिची येते. गावते संग शेजाऱ्याले नेते, आता गंगू बाजाराले जाते, संग नवऱ्याला नेते. अशी आमची गंगू आता बाजारले जाते. महाराष्ट्रीयन माणूस म्हणला का तो मिलिटरी मध्ये जाले मोठा भीत होता पहिले, आता तर जातात. पण आमच्या वेळेला अरे बाबा 4 लेकर आहे तुले, एखादं पाठव ना मिलिटरी, नाही कुठं मराले पाठवायचं आहे म्हणे. तर आता ती परिस्थिती आली नाही, पण त्यावेळेच्या परिस्थितीत आमचा एक मित्र होता, तो मिलिटरीत गेल्यानंतर काय झालं ते माझी कहाणी सांगतो तुम्हाला. मिलिटरीत गेले आणि तिकडून वापस येताना आपण मराठीत हिंदी घालतो. महाराष्ट्रीयन माणूस मराठीत हिंदी काय आणि इंग्लिश काय, एखादा शब्द इंग्लिश आणायचा, एखादा मराठी आणायचा, एखादा हिंदी आणायचा. तर मराठी शब्द कसा घालतो तो. सन 1947 की बात है. मेरे बाप ने मेरे को बोला कि चले जा लड़ाई में. चले गया लड़ाई में. ऐसी लड़ाई, अरे बापा बापा बापा, ऐसी लड़ाई तो मेरे बाप ने भी नहीं देखा. रे लड़ाई होए का कभी आगे से बंदूक, कभी नीचे से बंदूक, कभी ऊपर से बंदूक. अरे बंदूक होए का इसने बता दिया सफेद झंडी, उसने बता दिया हरी झंडी. बोले समझौता हो गया. मैं बोला ये समझौता होए का साहब बोले चलो शिकार को. चले गए शिकार को. ऐसा जंगल, अरे ऐसा जंगल तो मेरे बाप ने भी नहीं देखा. रे जंगल होए का कुत्ते में आ गया शेर. शेर को मैंने देखा, मेरे को शेर ने देखा. अरे के शेर ने जैसा देखा, मारा गोली, गोली आगे और शेर पीछे, गोली आगे शेर पीछे. अरे बोले तेरा शेर होए का साहब बोले गोली मारो. मैंने भी गोली नहीं मारा, साहब ने भी गोली नहीं मारा, शेर मर गया. बोले शेर कैसे मर गया. मामला साहब हमने आंखी मार दिया. अरे तेरी आंखी होए का मैं बोला साहब महाराष्ट्रीयन आदमी हो, बंबई नहीं रहूंगा, नासिक में रहूंगा, हमारे गांव में आऊंगा, खेड़े में. पैसा जाएगा, पैसा जाएगा. बोले तू. मौला देखो साहेब महाराष्ट्रीयन माणूस होगा का
मैं बोले जाता हूँ, बाइको की याद आ गई, कितने साल मिलिट्री में है? बोले साहब 2 साल हो गए। अबे 2 साल में तेरे को बाइको की याद आ गई, यहाँ 7-7, 6-6 साल हो गए तो बाइको की याद नहीं आती, तेरी बाइको होएगा का? मैं बोला साहब महाराष्ट्र आदमी कभी रुकता नहीं, तो महाराज साहब को आ गया गुस्सा, एक मारा थप्पड़, कान में तो पानी में गिर गया। ऐसा पानी, ऐसा समुंदर, अरे ऐसा समुंदर तो मेरे बाप ने भी नहीं देखा, अरे समुंदर होएगा का? वहां से तीरते आ गए अंबाझरी तालाब के इसमें, जैसे आ गया बड़े छत के पाइप में घुस गया और फिर आ गया नल के टोटी पे आके बैठ गया। सवेरे का दिन आ गया, बाइको आ गई ठामक ठुमक बकेट लेके, जैसे बकेट में उसने नल खोला तो बकेट में मैं गिर गया। मैंने बाबू के बाबा होए का उतने में पूरे गांव वाले जमा हो गए, अरे म्हणजे तू भांडार करो है का अशी मजा आली तर काय व्हायची. आणि मग साऱ्या गावातच का रे बाबू रामभाऊ आहे का अशी एक मजा येते. आमच्या गावचीच गोष्ट पहा ना, आमच्या गावच्या पाटील आहे, त्याचं पोरग आहे अमरावतीला शिकाले. द्या म्हणलं पाटील साहेब पोट्याच्या शेतीत काय म्हणे, ज्याच्या इथं आहे शेती त्याला खायला नाही भेटत माती, आणि कर्ज नाही देत कोणी अर्ध्या रात्री, आता काय करता म्हणे शेतात राबून, काहीतरी शिकाव म्हणून पोट्याला पाठवला म्हणे अमरावतीले. म्हणलं काय करते? कॉलेजात जाते ना म्हणे. म्हणजे कॉलेजात काय करते म्हणलं, काही पोरं कॉलेजात जाते तर काय करते, म्हणजे काय करते म्हणे. मी म्हणजे सांगतो तुम्हाला काय करते. आता पाटलाचा गणपत मॅट्रिक पास झाला, शिकून घ्याव कॉलेज असा विचार त्यानं केला. बाप म्हणे कॉलेज आले खर्च येते भाई, अभि सोड फंदा, जाऊ दे ना धंदा कर काही. नाही माने पोट्ट आणि अमरावतीला जातो, होऊन जाईन तर माध्यम कॉलेज शिकून येतो. बाप म्हणे जायले का मला नको सांगू, बाप म्हणे जायले का मला नको सांगू, रुपये मात्र 1000च्या वर तर नको मागू. यासाठी मला बँकेत करावं लागेल अर्जाशिवाय आजकाल भेटत नाही कर्ज. मग काही गणपती यवतमाळले अमरावतीला आला, नवे कपडे शिवून नवरदेव झाला. पहिल्याच रोजी घाईघाईत कॉलेजात गेला, आणि शर्टाचा पुढचा भाग तसा ठेवला खुला. आता ते पाहून पोट्टे भाई हाशी काऊन हसतात, गणपत त्याला खुशी. मग त्यानं झोकानं तो वरचा हात लावला, वरचा तो तमाशा पाहून बाईच लाजून गेला. असा होता गणपत भाई शान मारे, पान खाऊन हातामध्ये मोबाईल घेऊन फिरे. कॉलेजाला चाट मारे, चिनी मिळाले जाय, एक डोळा लावून पोट्टा पोरीकडे पाहिजे. अमरावतीला राहून गणपत असा वाया गेला, जिंदगीचा समजा धिंगाणा केला. नाहीतरी मोठ्याचे पोट्टे तसेच राहते, पैशाच्या धमकीने उभ्यानच नसते, मित्र. तुम्हाला अमिताभ बच्चन माहित आहे? रंगदार से भीगे चुनर वाली रंग बरसे हो. तो अमिताभ बच्चनचे मी तुम्हाला 208 पिक्चर सांगतो. अमिताभ बच्चनचे तुम्ही लक्षात ठेवा, मोजत राहा. असे मोजले म्हणजे मला सांगा. आग, अग्निपथ या अग्निवर्षा, यह आपकी मंजिल का आखिरी रास्ता नहीं एक रास्ता है. सूर्यवंशम, लाल बादशाह, मर्द महान नास्तिक, कुली खुद्दार, बेमिसाल मिस्टर नटवरलाल. ईमान धर्म से गंगा की सौगंध खाकर कहता हूँ, नमक हलाल नमक हराम से याराना दोस्ताना. अभिमान की बात नहीं है आप अलाप गाकर गहरी चाल चलना, वरना अमर अकबर एंथनी जैसी त्रिशूल जोड़ी आपको भी नाम कर देगी. आप दी ग्रेट गैम्बलर बने, मजबूर होकर जंजीर में जकड़े जाओगे. बरसात की एक रात में नसीब आजमाना चाहते हो तो 2 और 2 5 नहीं कहना, नहीं तो लावारिस की तरह आपका सिलसिला कभी कभी सौदागर के नजर में दीवार बनेगा. कस्मे वादे खाने पर राम बलराम तो क्या, परवाना आपके तरफ एक नजर नहीं देखेंगे. साथ हिंदुस्तानी के साथ हेरा फेरी करके अब बम्बई टू गोवा जा रहे थे तो 2 अनजानों ने आपकी कसौटी लेनी चाहिए, लेकिन तुमने नीली का सुहाग बचाकर उन्हें अदालत ने अंधा कानून की तरह जुर्माना करवाया था. इसलिए कालिया बनकर काला पत्थर की तरह अपने जमीर की परवरिश करो तो आनंद के शूले उभरेंगे, और डॉन की तरह शक्ति आजमाकर सत्ते पे सत्ता बन जाओ तो देश प्रेमी बनकर मुकद्दर का सिकंदर बन जाओगे.
ये इनकलाब की पुकार है, जिसका सौदा शराबी इंद्रजीत राजकारण में बंदियार गिरफ्तार होकर शहंशाह बनकर गंगा जमुना सरस्वती के साथ पवित्र बनके तूफान की तरह जादूगर बन के कहते हैं मैं अकेला हूं, मैं आजाद हूं। अजूबे की बात यह है कि आज का अर्जुन है, खुदा गवाह है, इंसानियत और शान से इतना कहते हैं आप हमारे मृत्युदाता है, मेजर साहब है, पा है, बड़े मियाँ छोटे मियाँ, आपको हिंदुस्तान की कसम है, आप फरार मत हो जाइए, नहीं तो कोहराम मच जाएगा और मोहब्बत एक रिश्ता अक्स बन जाएगा, कभी खुशी कभी गम। ये तो जीवन में चलते रहेगा, फिर भी लोगों की आंखें आपकी तरफ है, जिस कांटे के आप बागवान हैं। लक्ष्यदेव खाकी गुम ब्लैक वक्त चिनिकम निशब्द आरक्षण एकलव्य दिखने का अरमान है कि हो गया ना, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। ये तो बंटी और बबली की सरकार है, इसमें कोई विरुद्ध नहीं। मैं एक अजनबी नहीं, आपकी फैमिली का बाबुल हूं, इसलिए डरना जरूरी है, बाकी कभी अलविदा ना कहना, क्योंकि भूतनाथ का सरकार आज आ गया है, इसलिए गॉड इज सो ग्रेट हो, झुम बराबर झुम, अरे बुढ़ा होगा तेरा बाप। हे 208 पिक्चर अमिताभ बच्चनचे. आणि आता मराठीचे पिक्चर कसे असतात आपल्या. भन्नाट भानूचा पांडू हवालदारासोबत गल्ली ते दिल्लीत गोंधळात गोंधळ. भटलेल्या ब्रह्मचाराला फटाकडी भेटली झटपट करू दे खटपट. राजकारण हीच खरी दौलत. कोणी ऐक्यव्यात नागोबा, कोणी भुजंग, कोणी चोरावर मोर. सोंगाड्या मनाची थापाड्या पण सिंहासन मात्र सोडित नाही. हऱ्या नाऱ्या जिंदाबाद, भैरू पैलवान की जय. सासरू वाचीन म्हणते सुनबाई ओटी भरून जा, पण अशी असते जावयाची जात. सुशिलाबाई म्हणते ह्योच नवरा पाहिजे. शिकलेली बायको म्हणते असला नवरा नको ग बाई, बिन कामाचा नवरा. कारण की आंधळा मारतो डोळा म्हणून करावं तसं बरं. आजकाल एकटा जीव सदाशिव काही दिसत नाही, पाहुणी सोबत असते. म्हणून नाव मोठं लक्षण खोटं नको, आपल्याला बोट लावीन तिथं गुदगुल्या. माणुसकी असेल तुमचं आमचं जमलं, नाही तर राम राम गंगाराम. अशी आपली तिखट मिरची घाटावरची. मोसंबी नारंगी सारखं हलाहल पिल्या. आता कसं वाटतंय तुमची खुशी, हा तुमचा सौदा. उमलत्यावर भाग्यानं पांडोबा पोरकी फसली. आता 3 बायकां फजेती ऐका. इथं आली लहर बनून केला कहर. सांगते का गुपचूप गुपचूप नवरी मे नवऱ्याला. लेक चालली सासरला म्हणून हेच माझं माहेर. आता आला मुंबईचा फौजदार. मुका घ्या मुकानं होऊ द्या धूम धडाका. अशी आहे गंमत जम्मत. मग तुझ्या वाचून जीव करमेना. आपण दोघं राधा राणी प्रेम करूया खुल्लम खुल्ला. आणा माहेरची साडी आणि बिंदास मला घेऊन चला. मग शिजली आमची खिचडी दे जनार्दन. कळत न कळत सगळीकडे हीच बोंबाबोंबा आणि फसवेगिरी. मग चल रे लक्षा मुंबईला आणि प्रेम करूया खुल्लम खुल्ला. सातच्याच घरात या कारण की नवरा माझा नवसाचा. तू तिथं मी नाही तर दे धक्का. बाप रे बाप डोक्याला ताप. लई भारी इतकी दांडू. असे आमचे मराठीचे पिक्चर आहेत. एकदा काढायला मित्र मी आरक्षण घ्यायला गेलो एसटीचं. जसं आरक्षण घ्यायला गेलो ते म्हणे 5:30 वाजले आता बंद झालं म्हणे. मी म्हणलं कसंही करा राजा, आता काय करायचं म्हणे. बंद झालं म्हणजे बंद झालं. तुम्हाला सांगितलं ना बंद झालं. झालं म्हणे आमचा हिशोब झाला, आता तुम्ही जा. मी गेलो. थोड्या वेळाने एक सुंदर बाई आली तिथं. ते म्हणे साहेब आरक्षण पाहिजे होतं म्हणे. आम्ही एसटीची सेवा करासाठी आहो म्हणे, प्रवाशांच्या सेवेसाठी अहो म्हणे आम्ही. म्हणे हो घेऊन जा म्हणे रिझर्वेशन. तिला रिझर्वेशन दिलं तसंच मी मागं गेलो. म्हणे तुम्हाला सांगितलं ना म्हणे रिझर्वेशन बंद झालं म्हणून. मी नेलं मी रिझर्वेशन थोडी घ्यायला आलो, मा बायकोला न्यायला आलो. एक दिवसाच मी एका गाडीत बसलो. त्या कंडक्टरनं बिचाऱ्यानं सर्व तिकीट इकडे तिकीट दिल्या. आता तिकीटा दिल्यावर एक माणूस आल्यानंतर 100ची नोट दिली. तिला होतं छद्र. हे म्हणे बा हे छद्राची नोट आहे, हे चालत नाही म्हणे. साहेब म्हणे हे गव्हर्नमेंटचीच नोट होय ना, मी कुठून आणू. नाही ते काय करा म्हणे, हे नोट चालत नाही म्हणे. आता मी सांगू म्हणे. मी सांगा म्हणे. एक म्हणे छिद्र आहे नोटीले तुम्ही घेत नाही म्हणे. 4-4 छद्र पाडून आम्हाला तिकीटा देतात, आम्ही कशा घेतो म्हणे. मी म्हणलं याचं खरं आहे, तुम्हाला तिकीट द्यावं लागेल. ते काही काही वेळेला काय होते, आमच्या शेजारचा एक पोरगा आहे तो एसटी मध्ये भरती झाला. पण ते आता कुठं काही नाही बुवा. एका याच्यात आश्रमशाळेत झोपे. तिथं एका महाराजाचं कीर्तन मोठं रंगात आलं. कीर्तन रंगात आलं. महाराजाचं कीर्तन खूप छान झालं. तर त्याने सांगितलं तर महाराज म्हणे तुमची रूम आहे इथं झोपा म्हणे. तुम्ही फॅन आहे, सर्व व्यवस्था इथं केली आहे, गादी आहे, पलंग आहे, इथं झोपा म्हणे. झोपला. पण रात्री म्हणे एक माणूस येईन आणि तो म्हणे तुम्ही इथं गादी टाकून झोपून जाईन, त्याची तुम्हाला काही तकलीफ नाही म्हणे. बरं बुवा म्हणे. आता रात्री 12-1 वाजता एक जण आला, त्यानं गादी टाकली झोपून गेला. थोडा वेळ झाला का तो म्हणे उतर खाली उतर खाली उतर. महाराज म्हणे याच्या पलंगावर आपण झोपून आहो. हा आपल्याला काही झोपू देत नाही. महाराज उतरले खाली. थोडेसे खाली उतरले का उतर खाली उतर खाली. असे 2 वाजले तर तो काही झोपू दे नाही महाराजाला. महाराज घाबरून गेले. ज्यानं कार्यक्रम घेतला होता त्याच्याकडे गेले. हो साहेब दरवाजा खोला म्हणे. काहून महाराज तुम्ही झोपले नाही का. काही विचारता म्हणे झोपले नाही का. कोण
कोणता माणूस पाठवला हो म्हणे, तीनदा उत्तर खालीच म्हणते म्हणे. घाबराचं काही कारण नाही महाराज म्हणे, तो एसटी मध्ये कंडक्टर आहे म्हणे. अशा घटना आणि त्याच्यात होता. एक दिवस बसून आलो मी गाडीत. जसा गाडीत बसलो एक मोतारी त्या कंडक्टरचे नेहमीच विचारे, बाबू नेर आलं का रे म्हणे, आताची गोष्ट. तो कंडक्टर म्हणे, नाही ना मावशे, नेर नाही आला, हे मालकेड आहे ना म्हणे, नेर आलं तर मी सांगेन म्हणे. नाही बापा म्हणे, तू गोष्टीतच आहे म्हणे, नाही तर माझ्या नेर चालला जाईल. नाही जात ना तू, बसणं म्हणे चुट्या. असं करता 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 काय आता नेर आलं ना, समोरही गेली गाडी. गाडी जवळ पोलीस स्टेशनच्या पलीकडे गेली आणि लोणीच्या पर्यंत आली. तर ते कुठे, बाबू नेर नाही आलं का रे म्हणे. अरे बापरे म्हणे, आता म्हातारी तर गाडीच राहिली, नेर तर मागं गेलं. मग त्यानं ड्रायव्हरला सांगितलं, बा एक म्हातारी आहे म्हणे, तिला नेरला जायचा उतरायच्या म्हणे, आपली गाडी तिथपर्यंत आलेली, पलटव बा नेऊन दे म्हणे. मोठ्या मुश्किलनं गाडी पलटावली, त्या लोणी हो नेरले आणली. म्हणे मावशी काय म्हणतो बाप्पा म्हणे, नेर आलं ना म्हणे. बरं झालं आलं म्हणे. मग उतरत नाही का म्हणे. नाही म्हणे. मग विचारत कायले होती म्हणे, तीन डाव. महापोरीनं सांगितलं होतं म्हणे, नेर येईन तेव्हा दवाईची एक गोळी घेऊन घेजो. म्हणजे अमरावतीला जात आहे बापा म्हणे. तू जा अमरावतीला, आम्ही येतो ते आम्हाला. अशा घटना आपल्या जीवनात घडत असतात मित्र. तर एक दिवस असंच झालं. एका ठिकाणी कीर्तन होतं, मोठं मंदिर, आणि त्या मंदिराचा कळस बांधायचा होता. मग त्यांनी सांगितलं आम्हाला कळस बांधायचा आहे बा, तर काहीतरी म्हणे प्रोग्राम चांगला करायचा. मग त्याने कोल्हापूरच्या नाचणाऱ्या बाया आणल्या मंदिरासाठी, डान्स करायसाठी, मंदिराच्या वर्गणीसाठी. आता डान्स करता काय झालं का, ते बाया जे आल्या 3-4 नाचणाऱ्या बाया होत्या आणि त्याची जी म्हणणारे ते होते. पण झालं काय का, जे वाजवणारे होते त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ते राहिले मागच. आता हे आल्यावर इथं मग यांनी म्हणे, आता मुश्किल झाली म्हणे, तुमच्या माणसाचा वाजवणारे तिकडेच राहिले म्हणे. काय हरकत नाही म्हणे, आम्ही भजनही म्हणतो म्हणे. मग म्हणा म्हणे. तर त्यांनी कशा प्रकारे म्हणलं, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरी बसले मला, दत्त गुरु दिसले मला, दत्त गुरु दिसले. बाकी होते ते का, अरिला दत्त गुरु दिसले ग बाई बाई, दत्त गुरु दिसले, अनिला दत्त गुरु दिसले ग बाई बाई, दत्त गुरु दिसले. म्हणजे ज्ञानाची आदत असते तसं होते. यापुढे आमचे वसंतरावजी आहे, काय ऐकवते त्याचा काही भरोसा नाही मले. हो, ते आताच काय ऐकते आताच काय ऐकते काही सांगता येत नाही. नाही तर कास्तकार बिचारे मोर्चा घेऊन जाते, तर ते पोलीसवाले विचारते, का म्हणते तुमचे मुख्य माणूस कोणता आहे म्हणते. इथं साहेब म्हणते आमचे माणसं उधर बात कर रहे बोलते. कहाँ है बोलते, तो साहब के साथ में बात कर रहे बोलते. वो करते रहते बात, ये हो जाते चीत, हो गई बोलते हमारी बातचीत. वसंतराव जी इंगोले.